ठाणे महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता सर्वच राजकीय पक्षांनी जनतेचे प्रश्न पालिका स्तरावर सोडवण्यासाठी आज ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे सभागृह येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते। आज शरद पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून जनसंवादचे आयोजन केले होते। आज पालिका मुख्यालय या ठिकाणी आव्हाड जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आले होते। सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाण्यातला अतिक्रमण विभाग म्हणजे एक्स्टॉर्शन सेल आहे। एक्स्टॉर्शन सेल हप्ते घेण्याची सशक्त यंत्रणा, महानगरपालिका पुरस्कृत हप्ते घेण्याची सशक्त यंत्रणा म्हणजे आपलं अतिक्रमण विभाग। अशी एकही गोष्ट नाही अतिक्रमण विभाग पैसे घेत नाही, अशी एकही गोष्ट नाही। आणि स्पेशल सेल ठाणे महानगर म्हणजे अतिक्रमणाचा एक स्पेशल सेल असतो आणि त्या स्पेशल सेल मध्ये नेमणूक करून घेण्यासाठी 5-5 कोटी रुपये दिले जातात। मला आयुक्तांना प्रश्न विचारायचा, स्पेशल सेल लागतो कशाला तुम्हाला? अतिक्रमण विभाग आहे प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये, मग तुम्हाला ठाणे महानगरपालिकेचा एक वेगळा अतिक्रमण सेल लागतो कशाला? समजत नाही, येडेबिडे समजता क्या तुम्ही? आम्हाला कळलं ना, म्हणजे आधी 100 रुपये याला द्यावे लागायचे, आता 100 रुपये यालाही द्यावे लागायचे, म्हणजे भाव उंचीवर गेला। दरबार होता, लोकांनी चांगला पाठिंबा दिला आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दर सोमवारी आता जनता दरबार सुरू झाला। आता ठाणे महानगरपालिकेने चांगला जागा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल तुमचेही आभार मानतो। आलेल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमची सुहास असेल, प्रकाश असेल, आमचा विनाशेत असेल, शानू आहे, सगळेच नगरसेवक जे माझी नगरसेवक आहेत ते सगळेच कामाला लागतील। बाकी सगळे आमचे ठाण्यातले सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो आणि लोकांना जे निराधार वाटतं त्यांना आधार देण्याचं काम